पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील वाराणसीतल्या मणिकर्णिका घाटाच्या जीर्णोद्धारावरून देशात सध्या राजकारण चांगलंच तापलंय। या पुनर्विकासामध्ये घाटाच्या चबुतऱ्यावरती असलेल्या मूर्ती तोडण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। तर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे एआयने तयार केलेले असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलंय। वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावरून राजकारण तापलं। घाटाच्या नूतनीकरणात मूर्ती तोडल्याचे व्हिडिओ व्हायरल। तुटलेल्या मूर्तीचा व्हिडिओ एआय निर्मिती योगी आदित्यनाथ यांचं स्पष्टीकरण। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 8 जणांवर गुन्हे दाखल। वाराणसीत 18व्या शतकात अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या याच मणिकर्णिका घाटाच्या जीर्णोद्धारावरून सध्या राजकीय वातावरण तापलंय। या घाटाच्या नूतनीकरणावेळी चबुतऱ्यावर असलेल्या काही देवतांच्या आणि वाराणसी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा तोडण्यात आल्याचा आरोप केला जातोय। सोशल मीडियावर याबाबतची व्हिडिओ व्हायरल होत आहेत। काँग्रेस, सपा आणि आपनं या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे। वाराणसीचा जो मणिकर्णिका घाट आहे तो उद्ध्वस्त करण्याचं पाप हे मोदी सरकारने नव्हे तर साक्षात मोदींनी केलेलं आहे। डेव्हलपमेंटच्या आणि कॉरिडॉरच्या नावावर मंदिर पाडले हे दुसरे तिसरे कोणी नसून नरेंद्र मोदी आहे। याचाही पुनरुच्चार आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा करतो। वाराणसी मतदारसंघ मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांचा आहे। अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भूमीतील जन्मलेले आहे आणि त्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत हे आपल्या सगळ्या भारताला माहिती आहे। त्यांच्या समाजसेवा, परिवर्तन, लढाऊ वृत्ती आणि मला असं वाटतं या मूर्तीवर कोणी पाय देऊन जात असेल तर त्याच्यावर ताबडतोब तिथल्या सरकारने कारवाई करावी। या वादानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या परिवारासंबंधित ट्रस्टनं यशवंतराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली वाराणसीचा दौरा केलाय। या घाटावर असलेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आल्या असल्याचं प्रशासनाकडून त्यांना आश्वस्त करण्यात आलं। स्थानिकांकडून होत असलेला विरोधकांची टीका यामुळे हा मुद्दा तापू लागलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वाराणसीचा दौरा करत या भागाची पाहणी केली। भाजपची बदनामी करण्यासाठी एआय निर्मित व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। काही व्हायरल व्हिडिओत कुंभा महादेव मंदिर तोडण्यात आल्याचं देखील व्हिडिओ आहेत, मात्र प्रत्यक्षात ते मंदिर सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्री योगींनी सांगितलं। तर योगी आदित्यनाथ खोटं बोलत आहेत असा काँग्रेसनं आरोप केलाय। इनके द्वारा एआई जनरेटेड वीडियो बना करके मंदिर को तोड़ने का दुष्प्रचार फैलाया जा रहा है, जबकि हर व्यक्ति जानता है कि मणिकर्णिका में जो मंदिर हैं वे वहां पर वैसे मौजूद हैं। वे सभी इस प्रोजेक्ट के संरक्षण के पार्ट बनेंगे क्योंकि घाट इसके बाद बनने हैं, इसलिए वे सभी मंदिर इससे संरक्षित होंगे। अपनी चीजों को छिपाने के लिए एआई की बात बोल रहे हैं और मैं कह रहा हूं दावे के साथ कि जब उस दिन आपने प्रेस किया बनारस में तो आप क्यों नहीं उस दिन माता अहिल्याबाई माता का, होलकर जी का आप वो जो मूर्ति है वो आपने प्रेस के सामने क्यों नहीं प्रस्तुत किया, नहीं दिखाया? केवल बोलकर बड़ी बड़ी बात और धमकी वाली बात दी आपने, धमकाया। हम डरने वाले नहीं है कांग्रेस के लोग। जब अंग्रेजों को यहां से भगाया तो आपको भी जो गलत काम करने वाले लोग हैं उनको भी हम भगाकर ही दम लेंगे। काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरच्या विकासानंतर मणिकर्णिका घाटाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन 2023 मध्ये करण्यात आलं होतं। या घाटावर असलेल्या स्मशानातील चितेची राख कधीही विझत नाही। या घाटावर अंत्यसंस्कार झाल्यास मोक्ष मिळतो अशी श्रद्धा देखील आहे। सनातन धर्मावर श्रद्धा ठेवणारे भाविक देश विदेशातून घाटावर येतात। मणिकर्णिका घाटाचं मोठं धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। औरंगजेबानं केलेल्या विध्वंसानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडून घाटाचा जीर्णोद्धार करण्यात आला। या सगळ्या घटनेनंतर पोलीस प्रशासन देखील सतर्क झालेले असून चुकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 8 जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे। यात आपचे नेते संजय सिंग आणि काँग्रेस नेते पप्पू यादव यांचाही समावेश आहे। या मुद्द्यावर स्थानिक जनतेत देखील आक्रोश पाहायला मिळतोय। पाल समाजाच्या वतीनं वाराणसीत आंदोलन करण्यात आलं, मात्र पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे हे आंदोलन चिघळलेलं आहे। आपचे नेते संजय सिंग यांनी वाराणसीत 4 दिवस पदयात्रा करण्याचं जाहीर केलंय।
एकूणच वाराणसीतल्या मणिकर्णिका घाटाचं राजकारण आता देश पातळीवरती पोहोचताना पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, वाराणसी.